हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर इथे मी काय केलेलं आहे, आज आपल्याला भेंडीची भाजी बनवायची आहे। तर भेंडीची भाजी जी आहे ती थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, जी की आपण दही भेंडी जी बनवतो ना ती पद्धत ती मी माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ते जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी अद्रक, आणि थोडीशी अद्रकीला ब्राऊन कलर आला की त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलेला आहे। आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, आणि हे सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे थोडंसं परतून घेतलं की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट, धने पावडर, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला। आणि सर्व मिश्रण मसाले जे आहेत ते आपल्याला एकजीव होईपर्यंत परतून द्यायचे आहेत। आणि पुन्हा 1 चमचा बेसन पीठ मी घातलेला आहे, कारण दही भेंडी करायची असल्यास आपल्याला थोडंसं बेसन पीठ जे आहे ते एक्स्ट्रा लागतं, त्यासाठी पुन्हा 1 चमचा घेतलेला आहे। आणि 3 चमचा दही मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे। ही जी स्ट्रिक आणि पद्धत जी आहे ती माझ्या पद्धतीने मी बनवलेली म्हणजे केलेली आहे, आणि पहिल्याच वेळेस बनवून बघत आहे। तर ह्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते। ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी। आणि भेंडी जी आहे ती दरवेळेच्या वाणी आपली गोल कट करून नाही घेतलेली आहे। बघा, या मसाल्याला पूर्ण असं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, मसाला व्यवस्थित परतलेला आहे। आणि व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपल्याला भेंडी आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे। पूर्ण भेंडी जी आहे ती आपल्याला मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर इथं पूर्ण भेंडी जी आहे तर मसाला आणि भेंडी एकजीव होईपर्यंत आपण हलवून घेतलेली आहे। ही भेंडी जी आहे तुम्ही ही रस्सा भेंडी सुद्धा करू शकता आणि अशी सुकी सुद्धा ठेवू शकता। तर मी थोडासा रस्सा याला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो की लपतपपणा म्हणतो आपण तो। तर ह्याच्यामध्ये छान झालेली आहे भेंडी। ही हलवताना असं वाटतं की आपल्याला चिकट झालेली आहे, पण ती भेंडी नंतर चिकट वगैरे बिलकुलही होत नाहीये। मस्त छान मसालेदार भेंडी होऊन जाते ही आपली। ही कढईचा थोडासा प्रॉब्लेम आहे, एकदम हलकी आहे, पण छोटीशी आणि थोडीशी भाजी करायची असली ना तर ह्याच कढईत करते मी। आता नवीन घेणार आहे दुसरी, पण ह्याच्यामध्ये ना एकदम म्हणजे असं कुठलाही मसाला असला ना चिटकून बसतो बघा ह्याला, ह्या कढईला। तर चला, इथं भेंडी आपली जी आहे ती तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय।